ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है. श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, कथामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मागच्या वेळी आपण कळी ही एका छोट्या मुलीचं भावविश्व उलगडणारी अश्विनी निवर्की मॅडमनी लिहिलेली छानशी कथा ऐकलीत. अशीच आणखी एक छानशी कथा आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आज सादर करणार आहे. तेव्हा आता फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत साहित्यिका अश्विनी निवर्की लिखित चौकट ही कथा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. परीक्षकांचे हे बोल ऐकून हिराला खात्री पटली की अभिनयाचं पहिलं बक्षीस आपल्याला मिळणारच. हिरा नावासारखीच होती. अभ्यासात हुशार, नृत्य अभिनय यामध्ये प्रवीण, घरातही आईच्या हाताखाली खूप काही शिकलेली. बीएड झालेली होती हिरा. तिने शिक्षिका होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तिच्यासारखी तेजस्वी तरीही तितकीच शांत मुलगी आपल्यालाही असावी असं अनेकांना तिच्याकडे पाहून वाटायचं. कॉलेजमधलं तिचं नाटक खूपच गाजलं होतं. तिचा परफॉर्मन्स बघायला तुफान गर्दी झाली होती. त्या गर्दीमध्ये एक चेहरा एकटक तिच्याकडे पाहत होता. तो चेहरा होता अमोलचा. काऱ्या डोळ्यांचा, उंच पुरा देखणा इंजिनियर असलेला अमोल खास तिचं नाटक बघण्यासाठी कॉलेजमध्ये गेला होता आणि तिच्यावर इतका भाळला की त्याने थेट तिच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणीच घातली. नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच अमोलमध्ये. सारं काही गोड गोड. लग्न ठरलं. झट मंगनी पट ब्याह करून हिरा अमोलच्या घरी गेली. राजा राणीचा सुखी संसार सुरू होता. इकडे हिराला तिच्या शिक्षिका होण्याच्या स्वप्नाची आता वारंवार आठवण व्हायला लागली. एक दिवस ती अमोलला म्हणाली, अमोल, मला नोकरी करायची खूप इच्छा आहे. अमोल लगेच म्हणाला, मला सांग, मी तुला मदत करतो. अमोलने तिला शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून दिली. यावर त्याची आई मात्र त्याच्यावर थोडी नाराज झाली. ती म्हणाली, ती नोकरी करायचं म्हणते आहे अमोल, पण तिला नोकरीची काय गरज आहे बरं? आणि ती नोकरी करायला लागली तर घरकाम कोण करेल? अमोल म्हणाला, ती सारं काही सांभाळून करेल आई. आणि राहता राहिला मदतीचा प्रश्न तर मी येतो ना मदतीला तिला. एवढ्यानं नाही भागलं तर अजून एखादा नोकर लावू आपण. आई थोडीशी चिडलीच. मग हळुवारपणे समजावण्याच्या स्वरात अमोल त्याच्या आईशी बोलू लागला, आई, मी स्वयंपाकघरात काम केलेलं तुला का आवडत नाही? मुलांनी सुद्धा घरामध्ये कामाचा वाटा उचलायला काय हरकत आहे? मी कप्पशी विसळली म्हणून माझा मान कमी होतो असं अजिबात नाही. मला तसं मुळी वाटतच नाही. मुळात ही चौकटच मला पसंत नाही. स्त्री आणि पुरुष दोघंही समान असतात असं नुसतं पुस्तकात वाचून काय उपयोग? प्रत्यक्षात जर तुम्ही ते आपल्या वागण्यात आणू शकत नसाल तर मला अशी माणसं दांभिक किंवा ढोंगी वाटतात. त्यानंतर आईनेही हिराच्या शाळेतील नोकरीसाठी परवानगी दिली आणि दोघांचं सारं काही व्यवस्थित सुरू होतं. अशातच कोरोनाचा काळ सुरू झाला आणि अमोलचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. मध्येच त्याला एक दिवस ऑफिसमध्ये बोलावलं. तो बाहेर गेला आणि येताना कोरोना घेऊनच घरी आला. तापाने फणफणलेल्या अमोलला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आता त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि अखेर त्यानं हॉस्पिटलमध्येच शेवटचा श्वास घेतला. हिरावर आभाळ कोसळलं होतं. आपल्या पाठीशी उभं राहणारा पहाडासारखा नवरा अचानक निघून जातो हे सत्य स्वीकारायला तिचं मन तयारच होत नव्हतं. तिनं 2 महिन्यांची रजा घेतली होती. त्यातून हळूहळू ती सावरायला लागली. आता 2 महिन्यांनंतर शाळेत पुन्हा जॉईन करायचं असं तिने ठरवलं आणि एक दिवस घरात जाऊन साडी नेसून तयार झाली. ती बाहेर आली आणि घरातील सर्वांचे डोळे विस्फारले. कारण नटून थटून तयार झालेली आणि छानशी साडी नेसलेली हिरा त्यांच्यासमोर उभी होती. घरातल्या साऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावर तीव्र नापसंतीची छटा उमटली होती. तेव्हा अमोलची आई तिला म्हणाली, हिरा, तुझा नवरा मरून फक्त 2 महिने झाले आणि तू फिरते आहे? हिरा म्हणाली,
माझा अमोल दुर्दैवाने या जगात नाही, पण त्याचं अस्तित्व शरीरानं नसलं तरी मनानं कायम माझ्या जवळ आहे. तो कायमच माझ्या मनात राहील. पूर्वीच्या काळी विधवांची स्थिती अतिशय दयनीय होती. ती आज राहिली नाही. पण तिनं टिकली लावू नये, मंगळसूत्र घालू नये, बांगड्या घालू नये आणि नवरा गेल्यानंतर किमान 1-2 वर्ष तरी अगदी साधंच राहावं. नीट जेवण करू नये, गोडधोड खाऊ नये. हे सगळं कशासाठी? विधवांसाठी जगणं सोपं नसतंच. 7 जन्माचा साथीदार असा मध्येच निघून जातो. त्यानंतरचं आयुष्य एकटीने काढायचं ही भावनाच मुळी काळजावर घाव घालणारी आहे. वरतून तिने कितीही सुखी असल्याचा मुखवटा लावला तरी आतल्या आत तिला होणारी वेदना तिला जाळत राहते. अशा वेळी तुम्ही तिला चांगली साडी नेसू नको, मेकअप करू नको हे सांगून तिच्या दुःखांवर अधिक डागण्या का देता? फक्त पांढरी साडी नेसली, सर्व दागिने घालायचे बंद केले आणि खाली मान घालून निमूटपणे राहिली तरच तिला दुःख आहे, एरवी नाही असं तुम्ही का समजता? समाजाने घालून दिलेल्या कुठल्याही चौकटी अमोलने कधीच स्वीकारल्या नाहीत. त्याच्या आयुष्यात प्रत्येक चौकट त्याने मोडली. आता विधवांसाठीची असलेली चौकट मी मोडत आहे. मी नेहमीच अमोलची होते आणि पुढेही राहीन. त्याचं माझ्या मनातलं स्थान कायम अबाधित राहील. त्याचं स्थान माझ्या मनातून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, हे मात्र नक्की. अगदी ठामपणे हिरा हे सारं सर्वांसमोर मांडत होती. पुढे ती म्हणाली, माझ्या अमोलला मी ज्या रूपात बघायला आवडत होते त्याच रूपात मी आयुष्यभर राहणार आहे. आता त्याच्या फोटोसमोर उभी राहताना त्याला मी जशी हवी होती तशीच मी राहणार. तिने सर्वांपुढे तिच्या मनातील भावना अगदी मोकळ्या मनाने व्यक्त केल्या आणि ती शाळेत निघून गेली. खरंच श्रोतेहो, आजही समाजात स्त्रीला तिच्या पतीचा विरह सहन करून एकटं जगणं तिच्यासाठी सोपं नसतंच, परंतु ते अधिक कठीण होतं ते समाजातील व्यक्तींनी तिच्यावर घातलेल्या बंधनांमुळे, चौकटीमुळे. ही चौकट खरंच स्त्रीचं तिच्या जीवनातील स्वातंत्र्य हिरावून घेणारी अशीच आहे. आज काळ बदलला आहे, पण याही काळात आपण बघतो की अनेक व्यक्ती अशा बुरसटलेल्या विचारांना कवटाळून बसलेली आहेत. त्यामुळे एकट्या स्त्रीला तिचं जीवन नकोसं वाटतं. आजच्या आपल्या या कथेमधून मात्र अश्विनी मॅडमने हिरा या स्त्रीची जी भूमिका आपणा सर्वांसमोर मांडली ती बुरसटलेल्या खुळचट विचारांना डावलणारी आहे आणि नक्कीच समाजात स्त्रीचं स्थान स्वतंत्र आणि अबाधित ठेवणारी अशीच आहे, होय ना? श्रोतेहो, आत्ताच आपण कथामृत या कार्यक्रमाचा आनंद घेतलात. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये आपण समाजातील विधवा स्त्रीवर घालण्यात येणारी बंधनांची चौकट मोडणाऱ्या हिरा या एका धैर्यशील कर्तृत्ववान स्त्रीची कथा ऐकली. नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांच्याच मनाला स्पर्श करून जाणारी ही अश्विनी निवर्गी लिखित छानशी कथा. श्रोतेहो, आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामधून आपणा सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण, मनोरंजक, उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार. ये तो आशा